नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 मधील मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन बघूया. तर बघा पहिला क्वेश्चन काय आहे? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय सुचवा. तर हा क्वेश्चन रद्द केलेला आहे आयोगानं. क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील बेन आकृतीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोणता विषय निवडलेला आहे म्हटलेला आहे. तर कॉमन पोर्शन आपण पहिल्यांदा यातला 20 जो कॉमन पोर्शन आहे तो आपण स्किप करूया. बाकीची बेरीज करून घेऊया. तर पहिलं जर आपण विज्ञानची बेरीज केली तर बघा 18 आणि हे 18 हे 36 होईल प्लस हे 15 आणि हे 16 हे 31 येईल प्लस हे 13 आणि हे 19 32 येईल. जर आपण यांची बेरीज केली 2 आणि 1 3 6 आणि 3 9 3 आणि 3 3 9 हे 99 येईल. तर पुढे काय म्हटलेलं आहे आपण भूगोलची बेरीज करून घेऊया. भूगोलमध्ये हे 26 13 हे 13 आणि हे 13 हे 26 येईल प्लस हे 18 आणि हे 9 27 येईल प्लस हे 12 आणि हे 16 28 येईल. जर आपण याची बेरीज केली 8 आणि 7 15 15 आणि 6 21 5 2 6 81 आली ही बेरीज. जर आपण इतिहासची बेरीज केली तर हे 18 हे 18 36 येईल प्लस हे 14 आणि हे 12 26 येईल प्लस हे 16 आणि 13 29 येईल. जर आपण ही बेरीज केली 9 6 15 6 21 5 2 6 आणि 3 9 हे 91 येईल. जर आपण गणितची बेरीज केली हे विज्ञान होतं हे भूगोल होतं हे इतिहास होतं. आपण गणितची बेरीज केली तर हे 13 13 26 येईल प्लस 14 अधिक 15 29 येईल प्लस 9 अधिक 18 27 येईल. जर आपण यांची बेरीज केली 9 7 16 6 22 हातच्याला 2 गेले 82 आली. तर सर्वात जास्त कुठली बेरीज येते विज्ञानची. जास्तीत जास्त विज्ञान कोणता विषय निवडलाय विज्ञान विषय. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे याचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ते ओळखा. तर काय सिरीज आहे 2 ला 12 2 च 12 झाले कितीने वाढलेलं आहे प्लस 10 ने वाढलेलं आहे 12 च 30 झालेलं आहे कितीने वाढलेलं आहे प्लस 18 ने वाढलेलं आहे 30 च किती झालेलं आहे 56 56 च 90 आणि 90 च किती होईल तर इथं जर 26 न वाढ झाली याच्यामध्ये फरकाचा फरक आहे हा इथं प्लस 8 आहे तसंच इथं प्लस 8 होते. इथं जर प्लस 8 केलं आपण तर किती येईल 34 आणि इथंच आपण प्लस 8 केलं तर किती येईल 42 90 अधिक 42 किती येईल 132. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे याचं. नेक्स्ट मॅथमॅटिकल इनइक्वलिटीचा क्वेश्चन आहे. श्याम हा रामपेक्षा उंच आहे. लिहून घ्या. श्याम हा रामपेक्षा उंच आहे. राम हा आमिरपेक्षा उंच आहे. आमिर. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे. ठीक आहे. सुधीर हा शिशिर आणि शिशिर हा रामपेक्षा उंच आहे. तर काय विचारले सर्वात कमी उंच कोण. रामपेक्षाही आमिर लहान आहे. सर्वात मग लहान कोण झाला आमिर. ऑप्शन क्रमांक काय उत्तर येईल 3 आमिर. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिलेल्या उदाहरणात पहिल्या 3 मांडण्यांचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय विचारलेला आहे. तर याच्यामध्ये काय लॉजिक लागते बघा. सर्वांची बेरीज करायची 3 आणि 2 5 आणि 4 9 आणि
9 5 14, 14चा वर्ग किती येतो? 196. तर काय करायचंय वरील बेरीज करून वर्ग करायचा त्यांचा. म्हणजे आपण इथं 5 आणि 3 8, 8 आणि 7 15 आणि 6 21. 21चा वर्ग किती येतो? 441. सोपं होतं गणित. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे 441, जो 21चा वर्ग आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन महत्वाचा होता त्या पेपरमधील. एका विशिष्ट रक्कम ए, बी, सी मध्ये अनुक्रमे 2 3 4 या प्रमाणात वितरित करायची होती, परंतु ती चुकीने 7 2 5 या प्रमाणात वितरित केली आहे. त्याचा परिणाम म्हणून बी ला 30,000 कमी मिळाले, तर ती रक्कम किती होती? तर बघा आपण ते भाग जर बघितले 2 3 4 यांची जर बेरीज केली तर ती किती येते? पहिली जी येते 2 3 5 हे 9 येते आणि हे 14 येते. भाग समान करून घेणं महत्वाचं आहे आपल्याला. भाग समान करून घेतले तरच आपल्याला फरक काढता येईल. बघा ए, बी आणि सी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 2 3 4 7 2 5 यांची बेरीज किती येते? 9 भाग आणि यांची बेरीज किती येते? 14 भाग. तर या 14नं वर भाग गुणायचं आणि या 9नं खाली गुणायचं. जर आपण या 14नं जर वर गुंतलं 14 दुनी किती येईल? 28. त्याचप्रमाणे 14 त्रिक 42. तर 42 आलं. 14 चोक 56 इथं 56 आलं. त्याचप्रमाणे वरील 9ला खाली जर गुंतलं 9 7 63 आलं इथं. भाग समान करून घेतलेत आपण. 9 दुनी 18 आलं इथं आणि 9 5 45 आलं. तर आता ह्याच्यातील फरक दिलेला आहे. भाग समान झाले सगळीकडे. भाग किती झाले सगळीकडे? इथं 126 भाग झाले आणि इथं पण 126 भाग झाले. यांच्यामध्ये फरक कितीचा दिलाय? यांच्यामध्ये फरक 24 भाग आहे. 24 भाग बरोबर त्यांनी काय दिलेलं आहे? 30,000 दिलेलं आहे. तर आपल्याला एकूण रक्कम विचारली तर 126 भाग बरोबर किती येईल? जर आपण इथं 3 न जर गुंतलं तर इकडं 10,000 आलं, 10 के आलं आणि इकडं 8 आलं. तर तिरकस गुणाकार केला 126 गुणिले जर 10,000 केलं तर 1,57,500 उत्तर येते. हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं पुढं 1,57,500 उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक किती येईल? 1 येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे. समजा जर तुमच्या घड्याळात 9 वाजले आहेत, जर तास काटा पश्चिमेकडे आहे, तर मिनिट काटा कोणत्या दिशेला येईल? घड्याळात किती वाजलेत? हे घड्याळात वाजलेत किती? 9. हा झाला मिनिट काटा. तर ही उत्तर दिशा राहील. तर विचारलेला आहे मिनिट काटा कोणत्या दिशेला असेल तर उत्तर. सोपा क्वेश्चन होता. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. नेक्स्ट आहे पंकज, किरण, अनिल या तिघांना 1,000 रुपये 2 3 5 या प्रमाणात वाटले तर किरणच्या वाट्याला किती रक्कम येईल? सरळ सरळ दिसतंय. रेशोंची बेरीज केली तर आपण 10 येतात. 10 भाग बरोबर किती दिलेलं आहे इथं? 1,000. तर 1 भाग बरोबर किती? 100. तर विचारलेलं काय? किरणच्या वाट्याला. किरणच्या वाट्याला किती येतील? गुणिले आपण 100 करावं. 3 गुणिले 100 म्हणजे 300 रुपये. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. 9 नंबरचं बघा गणित. खालील आकृत्यांचे निरीक्षण करा व प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल निवडा विचारलेलं आहे. तर बघा पहिल्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे? हा जो सर्कल आहे हा त्रिकोणाच्या वर जाऊन बसलेला आहे. तसंच ही जी पट्टी आहे या पट्टीच्या वर जाऊन बसेल. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे याचं. काय जास्त लॉजिक नव्हतं. सोपा क्वेश्चन होता हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1.1/2 भागिले 3.3/5 सोडवायचं आहे. सोडवताना काय केलं जाईल? सरळ सरळ आपण जसं करतो 3 1 3 3 1 बे एक बे आणि 2 आणि 1 3 3/2 येईल हे. हे भागिले 5 त्रिक 15 आणि 3 18 भागिले 5 येईल. याचं रूपांतर आपण कसं करतो? 3/2 जर गुणिले केलं तर उलटून लिहिता येईल. 5/18
तर काहीच कट करू नका. उत्तर त्या आयोगानं असं दिलं होतं. 5-15 सरळ सरळ गुणाकार होईल. 18×2=36. कट करू नका याच्यामध्ये. कट केलं तर उत्तर नाही येत. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर याचं. नेक्स्ट बघा. समजा ए, बी, सी हे एखादे काम 20, 30 आणि 60 दिवसात पूर्ण करतात. ए नेहमी काम करतो. ठीक आहे. ए, बी, सी दिलेलं आहे. 20, 30 आणि 60 यांचा लसावी काय आला? 60. यांची क्षमता काय झाली? 20 त्रिक 60, 30 दुनी 60, 60 एके 60 ही झाली त्यांची क्षमता. तर काय म्हटले? ए नेहमी काम करतो. बर. आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी बी आणि सी त्याला मदत करतात. पहिल्या दिवशी ए काम कितीचं करेल? 3चं करेल. दुसऱ्या दिवशी काम कितीचं करेल? ए 3चं करेल. आणि पण तिसऱ्या दिवशी बी आणि सी त्याला मदत करतात. 3चं काम करेलच तो, परंतु हे 2 प्लस बीचा काम 2 प्लस सीचं काम 1 असं काम करेल. म्हणजे 3 दिवसात एकूण काम किती होतंय? 12चं काम होतंय. म्हणजे 3 दिवसात एकूण कितीचं काम झालं? 12चं काम झालं. तर एकूण आपलं काम काय आहे? 15. 60चं काम आहे आपल्याला एकूण. 60 काम आहे. तर ह्याच्या किती पट आहे? 5 पट आहे. तर ह्याच्या 5 पट किती? 15 दिवस लागतील. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे याचं. 15 दिवस लागतील. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. कोणती परिमेय संख्या आहे म्हटलेलं आहे. परिमेय संख्या कसली असते? रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर. इंटिजर फॉर्मॅट म्हणजे एखाद्या संख्येला अंश आणि छेद रूपात मांडता येतं इंटिजर फॉर्मॅटमध्ये. जसं की A/B इंटिजर फॉर्मॅट. इंटिजर फॉर्मॅटमध्ये मांडता येते. पाय नाहीये. पाय इरॅशनल नंबर नाहीये. पाय हा रॅशनल नंबर नाहीये. पाय हा इरॅशनल नंबर. आपल्याला रॅशनल नंबर पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. हा इरॅशनल नंबर आहे. हा इरॅशनल नंबर आहे. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर येते साधारणतः 9/2. म्हणजे याला A/B च्या स्वरूपात मांडता येते. त्यामुळं ऑप्शन क्रमांक याचं 3 उत्तर आहे. कोणती रॅशनल नंबर आहे? ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा. प्रकृती विद्यालयाच्या इंग्रजी ऑलिम्पियाड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या. ठीक आहे. प्रकृती विद्यालयात ऑलिम्पियाड स्पर्धेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही दोन्ही शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या एकूण विद्यार्थी संख्येमधील फरकाच्या किती पट आहे? तर हा क्वेश्चन समजायला कठीण होता त्यावेळेस. काय म्हटलेलं आहे पहिल्यांदा बघा. प्रकृती महाविद्यालयाच्या इंग्रजी ऑलिम्पियाड स्पर्धेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या. प्रकृती महाविद्यालयात इंग्रजी ऑलिम्पियाड स्पर्धेला बसलेले हे प्रकृती महाविद्यालय इंग्रजी ऑलिम्पियाड तर ते 20 आहेत. ते 20 आहेत हा. दोन्ही शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना. दोन्ही शाळांमधील म्हटल्यानंतर फक्त जर प्रकृती विद्यालयांची बेरीज केली हे 20, हे 10 येईल, हे 25 येईल आणि हे 10 येईल. तर किती येईल एकूण सगळी? 65 येईल. आणि संस्कृत विद्यालय म्हटले संस्कृतमध्ये हे 10, हे 15 येईल, हे 30 येईल आणि हे 5 येईल. तर ते किती येईल? 60 येईल. तर यांच्या फरकाच्या म्हटले ह्या फरक किती आला? 5. ह्या फरकाच्या किती पट आहे? हे 20. 5 पट आहे. सॉरी 4 पट आहे. 5 चोक 20. 4 पट आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. समजायला हा प्रश्न थोडा कठीण होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. खाली दिलेला जोड स्तंभालेख हा वेगवेगळ्या वर्षी घेतलेल्या प्रवेश परीक्षांची माहिती दर्शवतो. 2000 ते 2006 पर्यंत प्रश्न किती टक्क्यांनी कमी झाले? 2000 ला किती होते? 55 होते हा. 2006 ला किती आहेत? 40 आहे. कितीने घट आहे? -15ने. किती वर? 55 वर 15. टक्के म्हटले. टक्के काढायचे आपल्याला. जर हे आपण सॉल्व्ह केलं 5 त्रिक 15, 311.
टक्केवारीचं चिन्ह जोडून जरी आपण सॉल्व्ह केलं 27.27% येईल. ऑप्शन क्रमांक किती उत्तर राहील? 2 उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. एका संख्येला 5 ने भागले असता बाकी 3 उरते. जर त्या संख्येला 5 ने भागले असता तर बाकी काय उरेल? मला बाकी किती पाहिजे? 3 पाहिजे. तर मी संख्या किती किती पकडतो? जर मी संख्या ती 13 पकडली तर बाकी 5 ने भागले तर बाकी 3 उरते. तर तिला 5 ने भागले त्या संख्येच्या वर्गाला म्हटले आणि 13चा वर्ग किती असतो? 169. 169 ला जर आपण कितीने भागलं? 5 न भागलं. 5 त्रिक 15, 5 त्रिक 15. तर बाकी काय उरेल? बाकी 4 उरते. सोपा होता क्वेश्चन. ऑप्शन क्रमांक 4. पर्याय मांडून मनात पकडून जर आपण केलं तर उत्तर येऊ शकते याचा पण. बघा, एका शेतकऱ्याने 20,000 रुपये कर्जावर घेतले. त्याने ही रक्कम त्यावरील 2800 रुपये हे व्याज 12 हप्त्यात कबूल केले. तर हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 100 ने कमी आहे. तर पहिल्या हप्त्याची रक्कम विचारलेली आहे. बघा, इथं ही मालिका आहे, सिरीज आहे. सेंटर सरासरी दाखवत असतो. म्हणजे कसं, जर आपण हे 20,000 आणि हे 2800 एकूण किती रक्कम झाली? 22,800 आणि एकूण किती हप्त्यात फेडली? 12 हप्त्यात. म्हणजे जो सर्वात मधला हप्ता असेल तो 1900चा. हा जो हप्ता असेल 1900चा, याच्या अलीकडे 6 हप्ते आणि याच्या पलीकडे 6 हप्ते. म्हणजे याच्यानंतरचा हप्ता कितीचा असेल? 100 ने कमी म्हटलं म्हणजे हा 1850चा असेल आणि हा 1950चा असेल. इकडचे 6 हप्ते आणि इकडचे 6 हप्ते. हा सरासरी तो ॲव्हरेज दाखवणार. कारण ही सिरीज आहे. 12 हप्त्यात फेडलेलं आहे. तर हा 1950चा असेल. 6वा हप्ता म्हणजे अजून 5 हप्ते पाठीमागं म्हणजे 500 पाठीमागं. वजा जर 500 केलं तर किती येतंय? 2450. सर प्लस 500 करावं लागेल. कारण प्रत्येक हप्ता 500 न कमी होतोय. 2450 उत्तर येईल याचं. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. लॉजिकली सॉल्व्ह करायचा. ॲव्हरेज कन्सेप्ट वापरायचा. सिरीज न वाढते 100 ने कमी होते मालिका. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. सोबतच्या पायाकृतीत कुशल कामगारचे वर्गीकरण दिलेले आहे. जर उत्पादन क्षेत्रात 450 कामगार करत असतील तर बांधकाम क्षेत्रात कुशल कामगार किती कुशल कामगार कार्यरत असतील? उत्पादन क्षेत्रात किती दिलंय? उत्पादन क्षेत्र 90%. बरोबर. 90% बरोबर काय दिलंय? 450. तर विचारलेलं काय? बांधकाम क्षेत्र. बांधकाम किती आहे? 72%. याच्या किती पट आहे? 5 पट. तर याच्या 5 पट जर घेतली आपण किती आलं? 360. बघा नेक्स्ट क्वेश्चन. किती येते उत्तर याचं? 360. ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? आयत म्हणजे डॉक्टर दर्शवतो, त्रिकोण म्हणजे गायक दर्शवतो, वर्तुळ म्हणजे कलाकार दर्शवतो, चौकोन म्हणजे खेळाडू दर्शवतो. तर आपल्याला गायक व खेळाडू नाही, परंतु कलाकार आणि डॉक्टर पाहिजेत. गायक कुठे आहेत? गायक म्हणजे त्रिकोण आहे, म्हणजे हा त्रिकोण नको आहे. खेळाडू म्हणजे काय आहे? खेळाडू म्हणजे चौकोन आहे, म्हणजे हा नको आहे. तर आपल्याला काय पाहिजे? कलाकार पाहिजेत. कलाकार म्हणजे काय आहे? वर्तुळ. आणि डॉक्टर पाहिजे. डॉक्टर म्हणजे काय आहेत? 12 येतील. कॉमन 12 येईल. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. सोपं होतं हे. नेक्स्ट क्वेश्चन. धातूच्या 3 भरीव घनांना वितळून एक मोठा भरीव घन करण्यात आला आहे. 3 घनांच्या बाजूंची लांबी 3, 4, 5 सेंटीमीटर आहे असल्यास 3 घनांच्या एकत्रित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मोठ्या घनाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळाशी गुणोत्तर किती विचारलेलं आहे. पहिले तर काय दिलंय त्यांचं? 3 लहान घन दिलेत. जसं की जर त्यांचं आपल्याला घन घेतलं, आपलं घनफळ काढायचं म्हटलं, या तिघांचं घनफळ काय येईल? 3चा घन 27, 4चा घन 64 येईल आणि 5चा घन किती येईल? 125 येईल. तर यांचं
सर्व घनमूळ किती आलं? 216. हे कुणाचं आहे? हे मोठ्या वर्तुळाचं आहे. हा मोठा एक घन, हा छोटे 3 घन. तर त्यांच्या घनफळावरून जर बाजूला जायचं असेल तर यांचं काय घ्यावं लागेल आपल्याला? घनमूळ घ्यावं लागेल. 216चं घनमूळ 6 येईल, 27चं 3 येईल, 64चं 4 येईल आणि 125चं 5 येईल. आणि यांचं घनमुळा यांच्या बाजूवरून जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल, क्षेत्रफळ, तर आपल्याला त्यांचा बाजूंचा वर्ग घ्यायला लागेल. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 प्लस 5चा वर्ग 25. 16 9 25 प्लस 25 किती आलं? 50. तसंच आपल्याला या बाजूवरून जर आपल्याला याची एरिया काढायचा असेल तर याचा वर्ग घ्यावा लागेल, 36 येईल. तर हे 50 आलं, हे 36 आलं. आपल्याला काय पाहिजे? 50/36. जर आपण हे सॉल्व्ह केलं, 25 25च 8 राहील तर 2 न भागलं तर. अशा प्रकारे उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे याचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक ट्रेन पूर्ण प्रवासी घेऊन निघते. पहिल्या स्थानकावरती 1/3 प्रवासी उतरवते आणि 280 अधिक घेते. दुसऱ्या स्थानकावर नवीन अर्धे प्रवासी उतरवते व 12 अधिक घेते. तिसऱ्या स्थानकावर पोहोचल्यानंतर 248 प्रवासी त्यात होत असल्याची माहिती आहे. सुरुवातीला प्रवाशांची संख्या काढायची. सुरुवातीला काढायचे ना, तर जेवढे घेतले ह्या गणिताची सुरुवात नेहमी शेवटून करायची. शेवटून केली म्हणजे कसं? तिसऱ्या स्थानकावर पोहोचल्यानंतर 248 आहेत. हे तिसऱ्या स्थानावर 248. ओके. तर दुसऱ्या स्थानकावर किती असतील? 12 अधिक घेतले. 12 अधिक घेतलेले पहिले काढून टाका. म्हणजे किती झाले ते? 236 झाले. तर पुढे काय म्हटलंय? दुसऱ्या स्थानकावर नवीन एकूण अर्धे प्रवासी उतरवते. नवीन हा शब्द महत्वाचा होता. नवीन. नवीन म्हणजे काय? दुसऱ्या स्थानकावर चढवलेले हे पहिल्या स्थानकावर हे नवीन चढवलेले त्याच्यापैकी अर्धे प्रवासी उतरवले. म्हणजे 280च्या निम्मे किती? 140. 140 प्रवासी नवीन दुसऱ्या स्थानकावर नवीन अर्धे प्रवासी उतरवले. म्हणजे 280 पैकी अर्धे प्रवासी उतरवले. 140 प्रवासी उतरवायचे. जर आपण यातून 140 वजा केलं तर किती येईल? हे 6 आलं, हे 13, हे 9 आलं, 0 आलं. 106 इथं किती आलं? 96. एकूण 96 झाले. तर पुढे काय म्हटले? पहिल्या स्थानकावर 1/3 प्रवासी उतरवते. 1/3 प्रवासी, 1/3 म्हणजे 96चे 1/3 घेतलेले आपल्याला डबल ऍड करावं लागतील. 288. 96 गुणिले जर आपण 3 केलं तर 288 उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक याचं 2 उत्तर आहे. बघा कसं सोडवलंय डबल एकदा. शेवटच्या स्थानकावर 248 होते. 12 घेतलेले काढले आपण, 236 आले. 236 पैकी काय म्हटले? दुसऱ्या स्थानकावर काय केले? ते नवीन घेतले होते त्यातले अर्धे उतरवलेत. अर्धे उतरवायचे. म्हणजे अर्धे उतरवले तर किती येते? 140. 140 जर वजा केलं तर हे 96. हे 96 आलं. आणि 96 कधी? जेव्हा पहिल्या स्थानकावरचे 1/3 उतरवल्यानंतर. म्हणजेच 96च्या ह्या 3 पट होते. 96चे 3 पट किती असतं? 288. अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खाली दिलेल्यापैकी कोणत्या संख्येला प्रत्येकाने भाग जातो विचारलेला आहे. तर 10चा विषय नाही, 10ने सगळ्यालाच भाग जाईल. 8चा काय? 8 म्हटलं तर 8ला शेवटच्या 3 अंकाने भाग झाला पाहिजे. 700ला 8 न भाग जाणार नाही. विषय मिटला याचा. 8ने इथेही भाग जाईल आणि इथेही भाग जाईल, इथेही जाईल. 8चा विषय मिटला. 9 काय? 9ची कसोटी काय असते?
बेरजेला 9 ने भाग झाला पाहिजे. बेरजेला 9 ने भाग जातो इथेही आणि इथेही जातोय. पण 11ची कसोटी फक्त इथं फॉलो केली जाते. बघा 5 आणि 4 9 हे 9 आणि 7 आणि 2 9 9 वजा 2 बाकी 2 आले 0 आली. बाकी 0 किंवा 11च्या पटीत आली असेल तर 11ने भाग जातो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर याचं. फक्त 4च फॉलो करतो. m ची किंमत 2 असल्यास तर सॉल्व्ह करायचं आहे. कसं आहे बघा हे. m ची किंमत 2 असल्यास तर आपण लिहून घेऊ ते एकाखाली वजा 4 m रेज टू -4 अपॉन 8m रेज टू 3. तर याचं रूपांतर आपण केलं, हे जर वर गेलं तर चिन्ह चेंज होईल. 8m रेज टू 3 -4m 4 येईल याचा. लक्षात ठेवा कोणताही इव्हन पॉवर असेल ना, म्हणजे समसंख्या जर घातांकात असेल ना, तर त्या वजाला काहीच अर्थ राहत. त्यामुळे ते वजा चिन्ह आपोआप कॅन्सल होते. बघा 8 गुणिले जर आपण 8 केलं m रेज टू 3 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 केलं इंटू m रेज टू 4. तर हे सॉल्व्ह केलं, m ची किंमत जर 2 टाकली तर याला पूर्ण खालचा भाग जाईल आणि उत्तर 1 येईल. इव्हन पॉवरला किंमत नसते, कारण कोणत्याही संख्येचा इव्हन पॉवर घेतली तर निगेटिव्ह चिन्हाला काही अर्थ राहत नाही. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे याचं. अशा प्रकारे हा पेपर होता. ग्रुप सी मुख्य परीक्षा 2024चा. काही 2-3 क्वेश्चन कठीण होते, बाकी ॲज युज्युअल सोपे होते क्वेश्चन. तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण अजून एक पेपर बघून घेऊया. थँक्यू.